आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। स्वारगेट एसटी बस स्थानकातील अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून ध्वनी तंत्रज्ञानाची मदत, तर बसमधून आवाज बाहेर येतो की नाही याची पोलिसांकडून शास्त्रोक्त पडताळणी। तरुणीनं आरोपीचा प्रतिकार केल्याचंही पोलीस तपासात उघड। पुण्यामध्ये निवासी मिळकतीचं मीटर बंद असताना सुद्धा पाण्याची बिलं सुरूच, प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मीटरची तपासणी करण्याची मागणी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 25 मार्चपासून सुरू होणार। सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध। बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणामध्ये 3 आरोपींविरोधात आरोप निश्चितीचा मसुदा 8 एप्रिलला सादर केला जाणार। आरोपींविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 356 नुसार खटला चालवला जावा, यासाठी सरकारी पक्ष आता अर्ज करणार। पुण्याच्या गणेश खिंड रस्त्यावरील पुणे विद्यापीठ चौक ते सिमला चौक या दरम्यान सर्व वाहनांसाठी दुहेरी वाहतूक सुरू। वाहतूक शाखेच्या निर्णयामुळे वाहन चालकांना दिलासा। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी, तर आता बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत। पुणे जिल्ह्यामध्ये 8 ठिकाणी रोपवे उभारण्यात येणार, तर राज्य शासनाकडून या प्रकल्पाला हिरवा कंदील। 8 ठिकाणांमध्ये शिवनेरी, राजगड, सिंहगड या किल्ल्यांचा, तर लेण्याद्री, भीमाशंकर आणि जेजुरी या धार्मिक स्थळांचा समावेश। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये विविध गावात विविध भागांमध्ये खरं तर रात्रीच्या वेळी बेकायदेशीर फिरणाऱ्या ड्रोन्सचा आता तात्काळ बंदोबस्त होणार। बारामती पोलीस विभागाच्या वतीनं ड्रोन हॅक करणारे अँटी ड्रोन मशीन्स भोर पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देण्यात आले।